Please mark your presenting. Okay. Our lesson number 2 is India events after 1960. After 1960, India मध्ये काय काय झालं? What events were took place that we are going to see. Okay. All are able to understand Marathi. I'm going to explain in Marathi. You all are okay with this? Yes. Everyone, please write your response. Ayush, Vedant, you are fine with this, right? Okay. Okay. So as we all know that India became independent in 1947 CE. India accepted the constitutional framework in 1950. आपण आपलं संविधान कधी accept केलं कधीपासून संविधानाचा स्वीकार केला 1950 ओके 1950 and become a sovereign democratic nation आणि आपण एक लोकशाही युक्त शासन आपल्या भारतामध्ये निर्माण केलं. The Indian society is multicultural and people of various languages, religions, ethnicities and castes live together. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे आणि आपल्या देशात वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र राहत आहेत. During the initial period after independence, India needed to solve different issues of economic, political and social development. मग सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं आपल्या देशाला इकॉनॉमिक त्यानंतर पॉलिटिकल आणि सोशल डेव्हलपमेंट या गोष्टींवर विचार करायचा होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवस्था त्यानंतर काय काय होतं आपल्या देशामध्ये जी काही अर्थव्यवस्था आहे आपली राज्यव्यवस्था आहे जे काही सामाजिक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं होतं. द इस्टॅब्लिशमेंट द प्लॅनिंग the establishment of the planning commission and emphasis on industrialization was a means to achieve economic development and to eliminate poverty in India. मग आपल्या भारतातील जी काही गरिबी होती ती घालवण्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन होणं औद्योगिकरण होणं खूप गरजेचं होतं भारतामध्ये. Then successful conduct of election and faith in democratic tradition made it possible for us to achieve political stability. आणि ज्या काही आपल्या अशा गोष्टी होत्या जसं की where we were येस पॉलिटिकल स्टॅबिलिटी कशामुळे मिळाली आपण लोकशाहीचा अवलंब केला. ओके आपण लोकशाहीचा अवलंब केला आणि लोकशाहीचा अवलंब केल्यामुळे इलेक्शन्स आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारे होऊ लागले आणि त्याच्यामुळे काय झालं पॉलिटिकल स्टॅबिलिटी सुद्धा आपल्याकडे आली. Then at the same time several social reforms including policies and programs for the weaker section of the society were sought to be implemented. नंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये जी काही आपली ज्या काही पछाडलेल्या जाती किंवा जाती जमाती होत्या ज्या अविकसित होत्या त्यांच्या ओके that's what I'm wondering why is this happening. Sorry. I was searching for the first lesson only. That's what I'm wondering कि असं का होतंय. Yes, extremely sorry for this. Okay, where your political science is starting.
Yes. India's foreign policy. Yes. Am I right now? This lesson is to be taught to you. इंडियाज फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण. ओके. येस, आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर वॉट एव्हर just now we did. Okay, see, what are we going to learn in this chapter? We have got introduced to the international system and its nature and the Cold War in the last century and its effects. We shall now get introduced to other related issues as we shall learn about meaning of foreign policy, factors that make an impact on it, and the natures of India's foreign policy. आपण मागच्या लेसन मध्ये काय काय शिकलो? जी काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती तिचं स्वरूप काय होतं, त्यानंतर कोल्ड वॉर शीतयुद्ध कसं झालं, त्याचे परिणाम काय झाले, हे सगळं पाहिलं. येस. मग आता त्याच्यानंतर आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय आहे नक्की ते समजून घेणार आहोत आणि त्याच्यावर परिणाम करणारे कोणते घटक होते, इंडियाची फॉरेन पॉलिसी कशी होती ते आपण सगळं पाहणार आहोत या लेसन मध्ये. व्हॉट वॉज द नेचर ऑफ फॉरेन पॉलिसी दॅट वी आर गोइंग टू स्टडी. ओके. फॉरेन पॉलिसी म्हणजे परराष्ट्र धोरण. बघा, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व काय आहे ते आपण पाहणार आहोत. All countries are member of international system. We have already studied that one of these countries is completely self-reliant and hence there is mutual interdependence in the international system. सगळेच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात आणि त्यातील कोणतं राष्ट्र एकटंच स्वतःचं काम करू शकत नाही, म्हणजे ते एकदम स्वयंपूर्ण आहे, सेल्फ डिपेंडंट आहे असं नाही. तर जी काही इंटरनॅशनल सिस्टीम आहे, आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे, त्यामध्ये काय असतं, इंटरडिपेंडन्स म्हणजे परस्पर अवलंबन असतं. ओनली दिस इंटरडिपेंडन्स शुड नॉट बी बेनिफिट टू अ फ्यू कंट्रीज. एफर्ट्स नीड टू बी मेड टू एन्श्योर दॅट इट बेनिफिट्स एव्हरी नेशन. Each country has to decide the nation with which it should be friendly, in which bloc it should participate, or what position it should take in international relation. बघा, मग हे जे इंटरडिपेंडन्स आहे, हे जे परस्पर अवलंबन आहे, हे काही मोजक्याच देशाचं कामाचं असतं, हिताचं किंवा कामाचं असतं कामा नये. तर हे प्रत्येक जेवढे राष्ट्र आहेत इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जेवढे देश आहेत त्या सगळ्यांच्या कामाचं असलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा या इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये कोणती भूमिका घ्यायची, हे सगळं एखादा देश स्वतः ठरवत असतो. Such decisions should be made thoughtfully. The theoretical framework in which such decisions are taken is called foreign policy. मग हे सगळे निर्णय एखादा देश स्वतः घेत असतो आणि हे निर्णय त्या देशाला खूप विचार करून घ्यावे लागतात. मग ह्याच वैचारिक चौकटीला, याच थेरॉटिकल फ्रेमवर्कला आपण फॉरेन पॉलिसी म्हणजेच परराष्ट्र धोरण असं म्हणतो. Every sovereign and independent country decide its own foreign policy. Hence, in the discipline of international politics, which studies the international relation between nations, foreign policy has an important place. बघा, प्रत्येक राष्ट्र काय आहे, स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे आणि हे हा प्रत्येक देश आपली जी इंटरनॅशनल पॉलिसी आहे, फॉरेन पॉलिसी आहे, परराष्ट्र धोरण आहे, ते ठरवत असतं. म्हणून या परराष्ट्र धोरणाला खूप इम्पॉर्टंट प्लेस आहे, खूप महत्वाचं स्थान आहे या परराष्ट्र धोरणाला. ओके. फॉरेन पॉलिसी हॅज व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस. देन नॅशनल इंटरेस्ट. नॅशनल इंटरेस्ट बघा, we have briefly understood that foreign policy means. What foreign policy means? आपण आता फॉरेन पॉलिसी म्हणजे काय, परराष्ट्र धोरण म्हणजे काय ते एकदम नीट समजून घेतलंय. ओके. National interest and foreign policy are closely connected to each other. National interest is fostered through foreign policy. Therefore, before studying foreign policy further, we need to understand the meaning and significance of national interest. बघा, नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. आपण आता सध्या फॉरेन पॉलिसी म्हणजे परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजावून घेतलं. मग राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, ते खूप
क्लोजली रिलेटेड आहेत, दे आर क्लोजली कनेक्टेड. मग या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करण्यापूर्वी ही जी आपल्याला काय शिकलं, अंडरस्टँड केलं पाहिजे, काय समजून घेतलं पाहिजे आपण, द मिनिंग ऑफ सिग्निफिकन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ नॅशनल इंटरेस्ट. ओके, राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ आणि महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. National interest implies the means through which the independence and sovereignty of our country can be safeguarded. National interest also includes efforts to achieve our economic development and to take steps toward increasing our national power. When decisions are taken after giving a careful thought to to what is beneficial and good for our country, we say that we are nurturing our national interest. In this sense, the following factors are included in the national interest of any country. Okay, national interest म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. आता हे राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे, इंडिपेंडन्स आहे, त्यानंतर सार्वभौमत्व आहे, हे सुरक्षित ठेवायची एक प्रकारची उपाययोजना आहे. ओके, किंवा ते आपलं जे आर्थिक सामर्थ्य आहे ते वाढवण्यासाठीचा प्रयत्न, हे सगळं राष्ट्रीय हितसंबंधात येत असतं. ओके, मग आपल्या राष्ट्रासाठी काय फायद्याचं आहे आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळं समजून घेणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नांना जोपासणे, हे सगळं राष्ट्रीय हितसंबंधामध्ये येतं. ओके, इट ऑल includes in the national interest. Defense, that is the protection of our country's independence, sovereignty and integrity, is the highest national interest. आपल्या देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण, आणि हे काय असतं, इट इज अ हायेस्ट नॅशनल इंटरेस्ट, सर्वोच्च राष्ट्रीय हित मानलं जातं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, economic development is also an important national interest. An economically weak nation will not be able to maintain its independence. Hence, economic development is understood to be an important national interest next only to defense. बघा, आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक दृष्ट्या विकास, हाही खूप महत्वाचा नॅशनल इंटरेस्ट आहे, राष्ट्रीय हित आहे. मग जी राष्ट्र इकॉनॉमिकली वीक असतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, त्यांना आपल्या स्वातंत्र्याचं जतन करणे, इंडिपेंडन्सला जपणं खूप अवघड जातं, आणि म्हणून यांच्या संरक्षणाखालोखालच आर्थिक विकास हा सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. ओके, गॉट टिल हिअर? एव्हरीवन गॉट टिल हिअर नाव? सगळ्यांना समजलंय का इथपर्यंत? आता हे राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे नॅशनल इंटरेस्ट आणि फॉरेन पॉलिसी, हाऊ दे आर रिलेटेड. Foreign policy is drawn up to foster the national interest of defense and economic development. National interest is considered to be the goal and foreign policy is considered to be the means to achieve it. Goals of nations change with changes in condition and time. Accordingly, national interest also changes. बघा, संरक्षण आणि आर्थिक विकास हे राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करता येईल या दृष्टीने जी काही फॉरेन पॉलिसी आहे ती बनवली जाते. म्हणूनच नॅशनल इंटरेस्ट ही उद्दिष्ट मानली जातात, तर फॉरेन पॉलिसी म्हणजे परराष्ट्र धोरण हे ती उद्दिष्ट साध्य करण्याचं किंवा ती उद्दिष्टे प्राप्त करण्याचं साधन मानलं जातं. ओके, मग कंडिशन आणि वेळ यांच्यानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात, आणि त्यामुळेच नॅशनल इंटरेस्ट मध्ये सुद्धा बदल होत असतात. These changes are reflected in the foreign policy, therefore foreign policy is always dynamic. मग हे जे प्रतिबिंब आहे, हे जे बदल आहेत, हे जे चेंजेस आहेत, त्यांचं रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब हे कशात दिसून येतं? फॉरेन पॉलिसीमध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येतं. म्हणून फॉरेन पॉलिसी इज ऑलवेज डायनामिक, परराष्ट्र धोरण हे प्रवाही असते. ओके, जस्ट वेट फॉर अ मिनिट.
Now, factors influencing foreign policy. You got everything about foreign policy now. Shall we move to the factors influencing that? परराष्ट्र धोरणांबद्दल सगळं समजलंय का? Yes? Okay. See, factors influencing foreign policy. Foreign policy decides what kind of relations to have with which country in the international system. But several factors affect foreign policy while it is being decided. बघा, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे फॉरेन पॉलिसीच्या आधारावरच ठरवलं जातं. पण ही फॉरेन पॉलिसी ठरवताना वेगवेगळ्या फॅक्टर्सचा, वेगवेगळ्या घटकांचा त्याच्यावर परिणाम होतो. जसं जिओग्राफिकल लोकेशन, म्हणजे देश कुठल्या भौगोलिक स्थानात आहे ते. You must have seen the globe or map of the world. You can see the geographical location of any nation from that. Some countries are far away from other countries while there are several neighboring countries around some countries. Some nations have a long coastline while some have plenty of mineral wealth. In some, the size, population, topography, coastline, availability of natural resources, all these factors need to be considered while deciding the foreign policy of any country. बघा, मग जिओग्राफिकल कंडिशन खूप महत्वाची आहे. देशाचं भौगोलिक स्थान खूप महत्वाचं आहे. आपण ग्लोब पाहिला असेल तुम्ही. येस, पृथ्वी गोल पाहिलाय ना आपण. मग या पृथ्वी गोलावर जगाचा राजकीय नकाशा आहे. मग त्यावर कोणत्या राष्ट्राचं भौगोलिक स्थान कुठे आहे ते आपल्याला दिसतं. काही देश एकमेकांपासून खूप अंतरावर आहेत, तर काही एकमेकांच्या एकदम शेजारी आहेत. काही देशांना मोठा समुद्र किनारा आहे, तर काहींकडे खूप मिनरल्स म्हणजे खनिज संपत्ती खूप आहे. म्हणजेच काय, देशाचा आकार, देशाची लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, जेवढी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती, या सगळ्यांचा विचार करून फॉरेन पॉलिसी ठरवली जाते. येस, कॅन यू ऑल हिअर मी नाव? आता आवाज येतोय का माझा? Okay, actually I lost the Wi-Fi connection, that's why. Okay, so geographical location, have you understood? Yes.
एखाद्या देशाचा भौगोलिक स्थान बघून, जिओग्राफिकल लोकेशन बघून त्याची फॉरेन पॉलिसी म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवलं जातं. म्हणजेच काय, तर त्या राष्ट्राचा त्या देशाचा आकार काय आहे, लोकसंख्या किती आहे, तेथील जमिनीचा पोत कसा आहे, देशाला किती समुद्र किनारा लाभला आहे, त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती कशी आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. ओके. सेकंड इज पॉलिटिकल सिस्टीम, म्हणजे राजकीय व्यवस्था, तीही विचारात घेतली जाते. बघा कशा प्रकारे. In a democratic political system, the nation's parliament plays a major role in evolving foreign policy. When different aspects come up for discussion in parliament, the opposition parties try to regulate the foreign policy by raising question about the same. बघा, लोकशाहीच्या स्वरूपात काय होतं, आपल्या देशाने लोकशाहीचा अवलंब केलेला आहे. मग ही राजकीय व्यवस्था काय करते, संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वाचं स्थान देत असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये चर्चा होते आणि विरोधी पक्ष काय करतात, त्याच्यावर क्वेश्चन विचारून दुसऱ्या जे परराष्ट्र धोरण आहेत, फॉरेन पॉलिसी आहे, त्याच्यावर कंट्रोल ठेवू पाहतात, नियंत्रण ठेवू पाहत असतात. ओके. Federal political system have to take into account the inclinations of the constituent state while shaping foreign policy, because the affairs in neighboring nation affect constituent state. For example, event in Sri Lanka may affect Tamil Nadu and those in Bangladesh may affect West Bengal and the Northeast Indian states. बघा. Vedant, you have joined now. Yes, why is this so? ओके, लेट इट बी. बघा, जे काही संघराज्य व्यवस्था असतात जिथे, ओके ओके फाईन. सो जिथे संघराज्य व्यवस्था असते अशा देशांमध्ये काय होते, जेव्हा फॉरेन पॉलिसी तयार केली जाते तेव्हा जी त्यांची घटक राज्य आहेत त्यांचा पण विचार केला जातो. जसं कारण शेजारचे राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये ज्या घडामोडी चालल्यात त्याचा घटक राज्यावर परिणाम होणारच आहे. जसं की श्रीलंकेतील ज्या गोष्टी चालू आहेत श्रीलंकामध्ये, त्याचा इफेक्ट हा तमिळनाडूवर होणार आहे आणि बांगलादेशमध्ये काही गोष्टी चालू असतील तर त्याचा इफेक्ट हा पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. ओके. येस. ओके. गॉट टिल हियर? You got till here? Okay. Now third is economy. Okay. अर्थव्यवस्था. In modern times, economic condition of any country has acquired great importance in deciding foreign policy. As a result, the economy impacts foreign policy in two ways. वेगवेगळ्या दोन वेज मध्ये बघा. Foreign policy is shaped by the need to establish economic relations with other countries, import, export, participation in world trade, all aim at strengthening the economy of the country. In today's world, the issues of economic security are as important as national security. A country is recognized to be powerful in proportion to the economic security it enjoys. Then countries having a strong economy are less dependent on others and they can have an independent foreign policy as well. बघा, हाउ इकॉनॉमिक इज इम्पॉर्टंट. अर्थव्यवस्था कशा प्रकारे काम करते, परराष्ट्र धोरण म्हणजे फॉरेन पॉलिसी ठरवताना. सी बघा, आर्थिक परिस्थिती, देशाची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारे आहे त्यावर देशाची फॉरेन पॉलिसी म्हणजे परराष्ट्र धोरण अवलंबून आहे. त्यासाठी दोन प्रकारे या गोष्टींचा परिणाम होत असतो. फर्स्ट आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दुसऱ्या देशांसोबत आर्थिक संबंध करणे, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणे, मालाची आयात निर्यात करणे, त्यानंतर इंटरनॅशनल पूर्ण जो व्यापार आहे, जागतिक व्यापार आहे त्यामध्ये सहभाग घेणे. ओके, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात फॉरेन पॉलिसीच्या उद्देशाने. आणि त्यानंतर सेकंड गोष्ट होती की
इश्यूज ऑफ इकॉनॉमिक सिक्युरिटी. ओके. आता सध्या काय चालू आहे, सध्याच्या जगामध्ये जी काही व्यवस्था आहे त्यामध्ये आर्थिक सुरक्षेचे मुद्दे आणि राष्ट्रीय सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. आर्थिक सुरक्षितता, जेवढी आर्थिक सुरक्षितता भक्कम म्हणजे इकॉनॉमिक, जेवढी इकॉनॉमिक पॉलिसी स्ट्रॉंग, तितकंच देश सामर्थ्यशाली आहे, तितकंच राष्ट्र सामर्थ्यशाली आहे असं म्हटलं जातं. मग ज्यांची इकॉनॉमी थोडी वीक आहे, ज्यांची अर्थव्यवस्था वीक आहे, मजबूत नाही, त्या देशांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं आणि या गोष्टींचा विचार देखील परराष्ट्र धोरण आखताना केला जातो. फोर्थ इज नॅशनल लीडरशिप म्हणजे राजकीय नेतृत्व. The president, the prime minister, the foreign minister, the defense minister, the finance minister, and the home minister have a role in deciding foreign policy. The persons holding these positions try to maintain the continuity in foreign policy and to improve upon it. For example, Pandit Jawaharlal Nehru contributed the policy of non-alignment to India's foreign policy. Prime Minister Atal Bihari Vajpayee contributed a great deal to improving Sino-Indian relation. बघा, राजकीय नेतृत्व म्हणजे पॉलिटिकल जी लोक आहेत ती सुद्धा यासाठी खूप महत्वाची ठरतात. जसं फॉरेन पॉलिसी ठरवण्यासाठी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री हे सगळेच काम करत असतात आणि हे त्याच्यातलं जे सातत्य आहे ते टिकवून ठेवण्यासाठी त्या पदावरील व्यक्ती काम करत असतात. जसं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेलं, भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे, जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये अलिप्तवादाची भर घातली होती. आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं. येस. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीनचे संबंध सुधारण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं होतं. ओके. येस, अंडरस्टूड द फोर्थ पॉइंट. नाव फिफ्थ इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॅक्टर्स. प्रशासकीय घटक कोणते कारणीभूत ठरतात बघा. Ministry of External Affairs, Foreign Secretary, embassies in different countries, diplomatic officers, etc. are the administrative factors involved in creating foreign policy. Okay. हे जी फॉरेन पॉलिसी बनवायची असते, परराष्ट्र धोरण जे बनवायचं असतं त्याच्यामध्ये परराष्ट्र व्यवहाराचं मंत्रालय, त्यानंतर परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी हे सगळ्या घटकांचा समावेश होत असतो. Even though the final decision about foreign policy are taken by Prime Minister and the Minister for External Affairs, the administrative machinery helps to arrive at that decision. धोरणासंबंधीचा जो काही अंतिम निर्णय आहे तो प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ घेणार असतं. पण या निर्णयापर्यंत, या डिसिजन पर्यंत पोहोचण्यासाठी ही सगळी प्रशासकीय यंत्रणा काम करत असते. The administrative officer collect information needed to shape the foreign policy, analyze it, and give appropriate advice based on it. The National Security Advisor also completes this task. मग याच्यासाठी लागणारी सगळी माहिती गोळा करणे, तिला पूर्णपणे तिचं विश्लेषण करणे, त्यावर आधारित सल्ले देणे, हे सगळे प्रशासकीय अधिकारी हे कार्य पार पाडत असतात. ओके. गॉट टिल हिअर एव्हरीवन? एव्हरीवन गॉट टिल हिअर? Yes. Okay, sorry for that. Network problem is there. I'm sharing the screen again. Is it visible to you now? My screen is visible? Yes.
So whatever we have learned about the foreign policy, you have understood it clearly? Let me know. Have you understood it? Okay. Now, next is India's foreign policy. मग भारताचं परराष्ट्र धोरण आता आपण अभ्यासणार आहोत. After taking this preliminary information about foreign policy, we shall now get to know more about India's foreign policy. आता आपल्याला आपण फॉरेन पॉलिसी बद्दल बहुतेक माहिती मिळवली आहे. पण आता भारताची फॉरेन पॉलिसी, भारताचं परराष्ट्र धोरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. India got independence in 1947 and from then onwards we started shaping our foreign policy independently. The directive principle of state policy have laid down guidelines about how to shape foreign policy. Article 51 among the directive principle of state policy lay down the broad framework for foreign policy. According to it, India should give priority to safeguard international peace and security and resolve our international problems and disputes by peaceful means. बघा, 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून भारताने काय केलं, परराष्ट्र धोरण आपली जी फॉरेन पॉलिसी आहे ती इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःची स्वतःहून बनवण्यासाठी सुरुवात केली. मग भारताच्या संविधानामध्ये काही आर्टिकल आहेत. ओके, मार्गदर्शक आर्टिकल आहेत. लाईक आर्टिकल नंबर 51 इथे मेन्शन केलेला आहे. राईट, म्हणजे कलम म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. कलम 51 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक अशी इम्पॉर्टंट अशी एक फ्रेमवर्क स्पष्ट करण्यात आलेली आहे, चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. ओके, अकॉर्डिंग टू दॅट, त्याच्या अकॉर्डिंगली safeguard internet priority to safeguard peace and security and resolve our international problem and dispute by peaceful means. मग त्याच्यानुसार काय करण्यात आलं आहे की सुरक्षिततेच्या आणि शांततेच्या मार्गा सॉरी भारताने काय करायला पाहिजे, शांतता राखण्याच्या आणि सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद हे शांततेच्या मार्गानेच सोडवले पाहिजेत असं त्या आर्टिकल मध्ये सांगितलं गेलेलं आहे. The objectives of our foreign policy should be maintain friendly relations with other nations and respect international law. India's foreign policy till now has been developed in this framework. मग हे सगळे जे प्रश्न आहेत ते आपण शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत असं स्पष्ट केलेलं आहे. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मेन उद्दिष्ट काय आहे, अन्य जे राष्ट्र आहेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. Now some more objective of India's foreign policy as follows. मग अजून काय आहेत उद्दिष्टे बघा. While maintaining friendly relation with neighboring countries, ensure that the defense and security of India is not affected. Not to compromise about geographical boundaries of the nation. जरी आपल्याला शेजारील देशांशी आणि बाकीच्या सगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत तरी सुद्धा आपल्या देशाच्या संरक्षणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या देशातील भौगोलिक सीमा सुरक्षित राहतील याबाबत सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्याबद्दल कोणताही कॉम्प्रोमाइज होता कामा नये, कोणतीही तडजोड करायची नाही. प्रोटेक्ट द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द कंट्री, भारताच्या एकतेचं आणि एकात्मतेचं संरक्षण करणे. प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इंडिया सिटीजन्स लिव्हिंग इन अदर कंट्रीज, दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज फुलफिल्ड बाय द इंडियन एम्बॅसीज देअर. मग दुसऱ्या देशात जे आपले भारतीय नागरिक राहत आहेत त्यांच्या हिताचं रक्षण करणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास एम्बसीज असतात त्या पार पाडत असतात. टू इस्टॅब्लिश इकॉनॉमिक अँड कमर्शियल रिलेशन्स विथ अदर कंट्रीज फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, भारताचा आर्थिक विकास होण्यासाठी आणि परराष्ट्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि संबंध स्थापन करणे. अ रिव्ह्यू ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी, आता भारतीय जे परराष्ट्र धोरण आहे त्याचा एक रिव्ह्यू बघा. We shall take a review of India's foreign policy in two stages. The period from independence to 1990 can be considered at the first stage and the second stage would be from 1990 till date.
मग या परराष्ट्र धोरणाचा आढावा 2 टप्प्यांमध्ये आपण घेऊ शकतो. पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1990 पर्यंतचा आणि दुसरा टप्पा म्हणजे 1990 पासून आतापर्यंतचा, आजच्या तारखेपर्यंतचा एक टप्पा. ओके, बघा. इंडियाज फॉरेन पॉलिसी अर्ली फेज. आता सुरुवातीच्या टप्प्याबद्दल आपण पाहणार आहोत. प्राईम मिनिस्टर पंडित नेहरू shaped India's foreign policy in early period. He opposed colonialism through India's foreign policy. He took an internationalist position and gave priority to global peace and security. Three things influenced India's foreign policy in this period. बघा, पहिला पट्टा काय आहे, सॉरी, पहिला टप्पा आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा तो 1990 पर्यंतचा. त्यावेळी काय केलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणाची आखणी केली आणि त्यामध्ये भारताच्या फॉरेन पॉलिसीनुसार त्यांनी कॉलोनियलिझम म्हणजे वसाहतवादाला विरोध केला आणि आंतरराष्ट्रवादी भूमिका घेतली. त्यानुसार जगात शांतता आणि सुरक्षितता राखण्यास प्राधान्य दिलं. या काळात काय झालं, भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं त्याच्यात 3 गोष्टींचा जास्त इन्फ्लुएन्स होता, 3 गोष्टींचा जास्त प्रभाव होता. त्या म्हणजे we made an effort to understand all international event and development independently without any pressure from any power. Peace has always been a central feature of India's foreign policy. सगळ्या आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत त्यांना समजून घेतलं कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय आणि स्वतंत्रपणे त्या गोष्टींना समजून घेण्याचा भारताने प्रयत्न केला. आणि शांतता ही सगळ्यात मोठी पॉलिसी मानली गेली. इंडियाच्या फॉरेन पॉलिसीचं सगळ्यात मोठं फीचर, सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे शांतता मानलं गेलं. द थ्रेट्स फ्रॉम चायना अँड पाकिस्तान वेअर ऑल्सो टेकन इन टू अकाउंट. चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून मिळणाऱ्या धमक्या, त्यांच्यापासून असणारे धोके हे सुद्धा विचारात घेण्यात आले. वन मोर फीचर ऑफ India's foreign policy at this time was the insistence of self-reliance. आम्ही स्वावलंबी आहोत असा आग्रह आणि त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हे देखील खूप मोठं वैशिष्ट्य आहे भारतीय परराष्ट्र धोरणाचं. ओके, India's foreign policy. In the beginning, India decided to improve relations with countries in Asia. Efforts were taken to cooperate with Asian countries in order to achieve development and to keep our independence intact. This concept of regional development later expanded to include Africa as well. But some Asian African countries participated in the military pacts led either by America or the Soviet Union. This stopped the process of regional development. After these, countries of Asia and Africa which did not participate in these military pacts supported the concept of non-alignment. Peace and freedom became the fundamental principle of non-aligned policy. नंतर काय झालं बघा, सुरुवातीच्या काळात भारताने काय केलेलं, परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर जे काही आपले संबंध आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न केला. आशियातील दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्याशी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट करण्याचा, विकास साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण या काळात आपलं स्वातंत्र्य अबाधित राहील, आपल्या स्वातंत्र्यावर कोणीही बाधा आणणार नाही याची काळजी भारताने घेतली. मग नंतर ही कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत पोहोचली. पण काही आफ्रिका आणि आशियाई देशांनी काय केलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात जे कोल्ड वॉर झालं होतं, जे शीतयुद्ध झालं होतं, त्यावेळी ते देश लष्करी संघटनेचे सदस्य झाले. त्यामुळे जो काही विकास होता ती विकासाची प्रक्रिया थांबली. नंतर काही देशांनी काय केलं, अलिप्तवाद जी नॉन अलाइनमेंटची संकल्पना होती तिला सुद्धा पाठिंबा दिला आणि त्यामुळे शांतता आणि स्वातंत्र्य, पीस अँड फ्रीडम हे 2 इम्पॉर्टंट नॉन अलाइनमेंट असणारे जी धोरणं होती ती जास्त मूलभूत तत्वे फ्रीडम फॉरेन पॉलिसीची झाली. ओके, in this period, India had to face conflict with neighboring countries. Wars happened between India and Pakistan over the Kashmir question in 1947 to 48 and 1965. In the third war that happened in 1971, Pakistan broke apart and independent Bangladesh was created. बघा, या काळात शेजारी राष्ट्रांबरोबर भारताला युद्ध करावं लागत होतं.
काश्मीरच्या प्रश्नावरून 1947 ते 48 मध्ये आणि 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध झालं. आणि जे तिसरं युद्ध झालं 1971 मध्ये, त्यामध्ये काय झालं, पाकिस्तान मधून बांगलादेश वेगळा झाला आणि बांगलादेशाची स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. In the decade of the 1970s, there came out some stability in India's foreign policy. India had risen as a powerful regional power in South Asia. By conducting nuclear tests in 1974, India had also proved her nuclear capability. बघा, नंतर 1970 मध्ये काय झालं, दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचं नाव घेण्यात आलं. का? कारण 1974 मध्ये भारताने काय केली होती, एक अणु चाचणी केली होती आणि त्याच्यावरून काय झालं, आपली क्षमता अणु संशोधनाच्या क्षेत्रात सुद्धा आपण सक्षम आहोत हे भारताने दाखवून दिलं. From 1980, however, some changes began to take place. In order to increase cooperation among South Asian countries, South Asian Association for Regional Cooperation (SARC) was established. India initiated a dialogue to improve relations with China. India also started interaction with America for cooperation in the field of security. Okay. After that, what happened? पुढे या 1980 मध्ये 1980 या काळापासून पुढे या गोष्टींमध्ये बदल होत गेले. दक्षिण आशियाई जी राष्ट्र होते त्यांच्यामध्ये कॉपरेशन वाढावं म्हणून सार्क ही संघटना तयार झाली आणि चीन बरोबर असणारे आपले संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रामध्ये सहकार्य मिळावं म्हणून अमेरिकेबरोबर सुद्धा भारताने देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली. ओके. Now the first stage, that is 1947 to 1990. India adopted the policy of non-alignment in the context of the Cold War. As a result, priority was given to maintaining friendly relations with all nations and to taking the help required to development from different countries. Due to the policy of non-alignment, India could get aid from both the superpower. बघा, शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर काय झालं, भारताने नॉन अलाइनमेंटची पॉलिसी स्वीकारली, अलिप्तवादाचा स्वीकार केला. त्यामुळे सगळ्याच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, विकासासाठी योग्य ती मदत वेगवेगळ्या राष्ट्रांकडून घेणे, या गोष्टीला त्या काळात प्राधान्य देण्यात आलं. नॉन अलाइनमेंट पॉलिसीमुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळणे शक्य झालं, कारण भारत कोणत्याही देशाच्या बाजूने नव्हता त्यावेळी शीतयुद्धाच्या वेळी. ओके. There was a lot of stress on improving, strengthening India's defense. The technology required for this was imported. Soviet Union, France, and Germany helped India in this matter. In this period, India had to face some challenges. These included the conflict with Pakistan, creation of Bangladesh, and conflict with China. बघा, नंतर काय झालं, आपली जी डिफेन्स पॉवर आहे ती स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं होतं, संरक्षण व्यवस्था स्ट्रॉंग करणं गरजेचं होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजी जास्त टेक्निकल गोष्टी इम्पोर्ट करण्यात आल्या आणि सोव्हिएत रशिया, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी भारताला खूप मदत केली. त्यानंतर काय झालं, या कालखंडातच भारताला काही आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागलं, जसं पाकिस्तानशी संघर्ष, त्यानंतर बांगलादेशची निर्मिती आणि चीनशी संघर्ष, या गोष्टी त्याच्यात होत्या. इंडिया प्रूव्ह हर न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी बाय कंडक्टिंग न्यूक्लिअर टेस्ट इन 1974. भारताने काय केलं, स्वतःची एक आण्विक चाचणी घडवून आणली आणि त्याच्यानुसार आम्ही सुद्धा कॅपेबल आहोत असं दाखवून दिलं. यू गॉट टिल हियर? Yes, do you got till here? Okay, we are about to finish. I'm going so early because this is important for your exams. Okay. Then the second stage, that is 1991 till date. म्हणजेच दुसरा टप्पा. India's foreign policy became more
Okay, sorry for this. Actually, I have zoomed the page, that's why this happened. Okay. India's foreign policy became more comprehensive and dynamic in the second stage. मग नंतर सेकंड स्टेज मध्ये काय झालं, दुसऱ्या टप्प्यात काय झालं, भारताची जी फॉरेन पॉलिसी होती ती जास्त व्यापक आणि गतिशील झाली. In the post-Cold War period, the priority no longer remained to political and military relations. Several other dimensions like economy, trade, education, and technology got included in the foreign policy. मग त्याच्यानंतर काय झालं, कोल्ड वॉर नंतर, शीतयुद्धानंतर लष्करी संबंधांना प्राधान्य राहिलं नाही. तर जी फॉरेन पॉलिसी होती त्याच्यामध्ये इकॉनॉमी, अर्थकारण, देन व्यापार, ट्रेड, एज्युकेशन, शिक्षण आणि टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान यांना महत्त्व देण्यात आलं. After 1991, India reduced the government controls over the economy and adopted the free market policy. Naturally, there was an increase in trade with neighboring countries. Our share in world trade increased. Efforts began to be made to increase the rate of economic growth. मग नंतर काय झालं, साहजिक बाजूचे जे देश होते, शेजारी देश होते, त्याच्यामध्ये व्यापारात वाढ झाली, जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला आणि याच्यामुळेच काय झालं, आपली इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला सुरुवात झाली, आर्थिक विकास व्हायला भारताची सुरुवात झाली. In the decade after 1990, our relation with South Asian countries like Singapore, Thailand, Vietnam, etc. became stronger. Our trade exchange with Israel, Japan, China and European Union increased. 1990 नंतर काय झालं, आग्नेय आशियाई राष्ट्र म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांशी आपले जे आर्थिक संबंध होते ते जास्त स्ट्रॉंग झाले. इस्रायल, जपान, चीन यासारख्या राष्ट्रांशी आपला व्यापार वाढला, देवाणघेवाण वाढली, ट्रेड एक्सचेंज वाढलं. India began to participate in organization at the international and regional level more than before. For example, G20 and BRICS, that is Brazil, Russia, India, चायना अँड साऊथ आफ्रिका. नंतर काय झालं बघा, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर ज्या आर्थिक संघटना होत्या जसं G20, ब्रिक्स या सगळ्या गोष्टींमध्ये भारताचा सहभाग वाढत गेला. After that, our relation with America strengthened, mutual trust grew, India's status rose in the international community. अमेरिकेसोबतचे आपले संबंध देखील वाढले, चांगले झाले, एकमेकांमधला विश्वास वाढला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भारताचं स्थान उंचावलं. India's nuclear policy is an important part of India's foreign policy. You must have studied the meaning of nuclear energy and its uses in subjects like history, geography, or chemistry. Having understood the importance of nuclear power, India undertook the nuclear energy program immediately after independence. For this, we established the Department of Atomic Energy and the Indian Atomic Energy Commission. The first chairman of the Indian Atomic Energy Commission was Dr. Homi Bhabha. Even though electricity generation was the main purpose behind the program, it also aimed creating military capability. बघा. नंतर भारताने काय केलं, भारताची जी न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम होता भारताचा, जे आण्विक धोरण होतं आणि परराष्ट्र धोरण हे एकदम बहुतांश महत्वाचा भाग झाले. आपण तुम्ही ऑलरेडी न्यूक्लिअर एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी म्हणजे काय हे शिकला असाल. येस. मग भारताने काय केलं, स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला अणुशक्तीचं महत्त्व समजलं आणि अणुऊर्जा कार्यक्रमाला भारताने सुरुवात केली. त्यामध्ये अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग भारताने स्थापन केला. याचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा. ऊर्जेची निर्मिती, इलेक्ट्रिसिटी जनरेशन हा जरी मोठं असला तरी त्याच्यानुसार लष्करी क्षमता सुद्धा निर्माण करता येऊ शकत होती. हे एक मेन उद्दिष्ट होतं. As a consequence of this, India conducted her first nuclear test in 1974. India built nuclear weapon and conducted nuclear tests in 1998. We have also made missiles carrying nuclear weapon and the Air Force and the Navy have been enabled for carrying them. बघा. मग नंतर 1974 साली काय झालं, भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली, नंतर दुसरी अणुचाचणी केली आणि त्याच्यानंतर काही मिसाइल्स वगैरे सुद्धा निर्माण केल्या आणि एअरफोर्स आणि नेव्ही हे सुद्धा सक्षम करण्यात आले याच्याद्वारे. India is now a country which has nuclear weapon. We have accepted the role of responsible nuclear power. India has been consistently supporting efforts for
disarmament, because it is India's position that there should be peace and security in the world. Having taken a survey of foreign policy in this way, we are going to study India's defense system. मग भारताकडे आता अणुशस्त्र आहेत. भारत एक अण्वस्त्रधारी राष्ट्र बनलेला आहे, परंतु आपण एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. त्यामुळे निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारताने सतत पाठिंबा दिला आहे आणि जगात शांतता आणि सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. मग आपण या लेसन मध्ये काय शिकलो? फॉरेन पॉलिसी, परराष्ट्र धोरण शिकलो. पुढच्या लेसन मध्ये आपण भारताच्या डिफेन्स सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. हॅव यू अंडरस्टूड होल लेसन? थोडं फास्ट घेतलं मी बिकॉज इट मे बी हेल्पफुल फॉर युअर एक्झाम. येस, अँड आवर सिलेबस इज खूप मागे होता आपला सिलेबस, दॅट्स वाय आय गो वेंट लाईक दिस. पण समजलाय का लेसन सगळ्यांना? क्लिअरली अंडरस्टूड? Yes, Vineet, Kadambari, Vedant, have you clearly understood? Okay. So we are not going to do the question answers because we don't have that much time. Only 6 minutes left. Okay. So anyone has any doubt regarding the lesson? काही कोणता पार्ट समजला नाही असं काही आहे का? No doubt. Okay. So you can leave. Bye bye. If you don't have any doubt, you can leave. Bye bye. Good night.